गुरुवार म्हटलं तर प्रत्येक भक्तांचा आवडतीचा वार. कारण कोणी स्वामी सेवा करतं, कोणी दत्त सेवा करतं, कोणी गजानन महाराजांची सेवा करतं, तर कोणी साईबाबांची सेवा करतं. ह्या गुरुवारी आपण आपल्या घरात काही बदल जर केले, काही उपाय केले, काही सेवा केली, तर आयुष्यात खूप चांगले परिणाम बघायला तुम्हाला मिळतील. ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता गुरुवार म्हटलं तर महिलांचं एक येतं की आता आपल्याला केंद्रात जायचं, मठात जायचं, मंदिरात जायचं, महाराजांची काय जी सेवा वगैरे असेल ते आपण करत असतो. आता 90% महिला दररोज उंबऱ्याला हळदीचं लेपन करणं कोणालाही शक्य होत नाही, अगदी मला सुद्धा. पण आपण जेव्हाही गुरुवार असतो तेव्हा न चुकता आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं असतं. आता ते खूप साधं सोपं आहे, ते काही नव्याने तुम्हाला सांगायची गरज नाही. तरी सुद्धा थोडक्यात सांगते. थोडस हळद घ्या. हळद कुठली घ्यावी? आपली घरगुती हळद सुद्धा चालेल, जी आपण भाज्यांसाठी वापरतो. पण ती भाज्यांची हळद याच्यात मिक्स नाही करायची, ती थोडीशी बाजूला काढून ठेवायची. किंवा जे हळदी कुंकवाचं जे कुंकू आपण सॉरी हळद आपण वापरतो, ती सुद्धा तुम्ही हळद वापरू शकता. तर काय करायचं आहे तुम्हाला, थोडीशी हळद घ्या, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं थेंब, 1-2 थेंब तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे आणि बाकीचं पाणी टाकायचं आहे. आणि एक आहे ना उंबरा सारवायचा आहे. आधीच्या काळी लोक शेणाने आपले घर, दरवाजे, उंबरा शेणाने सारवायचे. आता गायी आपल्याला अमृत असते आणि गायीकडनं खूप काही चांगले पदार्थ आपल्याला मिळतात. त्यात एक गायीचं गोमूत्र आहे आणि गायीचं शेण सुद्धा आहे. तर आपण आता आपल्याला हळदीचं लेपन करायला अर्थात गोमूत्र लागणार आहे. थोडासा एक सारवायचं तुम्हाला बस. आणि आपल्याला उंबऱ्याला हळदीचं म्हणजे हळद कुंकू अर्पण करायचंय, धूप दीप ओवाळायचा आहे, बस तेवढंच तुम्हाला करायचंय. हे कधी करायचं तर सकाळी सकाळी केलं तर अतिशयोत्तम. नाही ज्यांना सकाळी शक्य होत, मग त्यांनी काय करावं, मग त्यांनी अगदी 9च्या आत मी म्हणेल तुम्ही करा. अगदी पहाटे करा असं पण नका, मी सांगणार नाही, पण 9च्या आत तुम्ही करू शकता. आपण बघतो जेव्हा साऊथ साइड जी येते, तर तिकडे हळदीचं लेपन, माता लक्ष्मीची पूजा, कुंजनची सेवा ही खूप सुंदर प्रमाणात केली जाते. तेवढं आपल्याकडनं होतं नाही होत माहिती नाही, कारण सर्वसामान्य मनुष्य आपल्या सांसारिक आयुष्यात इतक्या कामाच्या व्यापात असतो की दररोज हे सगळं करणं खरंच कोणाला शक्य होत नाही. पण गुरुवार आल्यावर आपण आवर्जून काही नियम आहेत जे आपल्या घरात आपण पाळावे. दुसरं, लक्ष्मी प्राप्तीसाठी ना गुरुवारी आपल्याला आपली जी तुळस आहे त्याला कच्चं दूध अर्पण करायचं. कच्चं दूध म्हणजे काय, न तापवलेलं दूध. मग ताई तापवलेलं दूध थंड करू का आणि मग वाहू का? नाही, कच्चं दूध असावं. अगदी तुम्ही गाईचं अर्पण करा किंवा म्हशीचं तुमच्या घरात असेल त्याच्यामध्ये कच्चं असावं. खरं तर गाईचंच अर्पण करावं, पण आता त्याच्यासाठी कोणी असं नवीन असं काही गाईचं दूध घेणार नाही. मग तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते फक्त तुम्हाला कच्चं अर्पण करायचं आहे. आणि आता बघा, तुळशीला का बरं, तर तुळस ही विष्णुप्रिय आहे. गुरुवारी अ, म्हटलं जातं असं की केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा वास आहे. गुरुवारी तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी ना केळीच्या झाडाखाली दिवा लावला जातो. कोणी लोक मस्त देवाचं आसन टाकून सेवा करत असतात. तर ह्या जे काही निरनिराळे उपाय आहे ना, ते आपण केले पाहिजे. तुमच्या घराजवळ जर नक्कीच केळीचं झाड असेल ना, तर त्याच्या खाली बसून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, अगदी तो नसेल तर तुमच्या घरात कुठलंही तेल असेल त्याचा दिवा लावायचा. फक्त दक्षिण दिशेला वात न करता कुठल्याही दिशेला तुम्ही वात करू शकता आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. अहो, हे विष्णू सहस्रनाम इतकं सुंदर आहे, मी तुम्हाला सांगते. भगवान श्री हरी विष्णू जर जगाचं पालन करू शकतात, तर ते आपलं पालन का नाही करणार? विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही लगातार पठण केलं ना, तुमचा कितीतरी प्रखर पितृदोष सुद्धा कमी होतो. पण ते वाचायला पाहिजे. मग आपण काय करतो, युट्यूबला लावून देतो, झालं आमची सुरुवात. असं नाही करायचं. तुमच्याकडनं होईल तर दररोज दर गुरुवारी ते म्हणजे आवर्जून वाचावं. नाही वाचणं शक्य होत तर तुम्ही फक्त श्रवण केलं तरी चालेल. एक नियमच पाळायचा की सकाळी उठलं ना युट्यूबला जे काही तारक मंत्र आहे, विष्णू सहस्त्र, माझी तर सुरुवात विष्णू सहस्त्रनामानेच होते. आणि आता ते 75% पाठ झालंय, कारण ते प्रॉपर संस्कृत आहे. आणि आहे ते थोडंसं अवघड आहे वाचणे. आपण घाबरतो. आता एखादा शब्द चुकला तर काय देव शिक्षा देणार आहे का? नाही. देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. आपल्याला आपल्या कर्मानुसार त्याची शिक्षा मिळत असते आणि कर्मानुसार त्याचे फायदे, मग तो लाभ आपल्याला तेवढाच मिळत असतो. तर आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं खरंच पठण करावं. दररोज नाही शक्य होत, तर दर गुरुवारी तरी करावं. आता देवांची पूजा वगैरे झाली, येते ती आपल्या गुरूंची सेवा. कुठल्याही सेवेची समाप्ती, कुठल्याही उपायाची समाप्ती ही स्वामी सेवेनेच होते. गुरुवारी भले तुम्ही कुठल्याही गुरूंचं करत असाल,
गुरुवारी आवर्जून तुम्हाला केंद्रात, मठात, मंदिरात, अगदी दत्त मंदिरात जाणं शक्य झालं तर अतिशय उत्तम. ज्यांचा गुरु खराब आहे, तुमच्या बाबतीत असं घडतं का हो, की तुम्हाला सारखं सारखं सोनं विकावं लागतं? सोनं केलं की मोडलं किंवा ते गहाण ठेवावं लागतं. असं तुमच्या बाबतीत घडतंय का, की ताई खूप दिवस झाले कर्जाचा डोंगर आहे, मग सोनं गहाण ठेवलं आम्ही आणि मग त्याचा पण व्याज भरा, किंवा अगदी म्हणतो आपण की सोनं विकलं आम्ही, भाव चांगले आले म्हणून सोनं विकलं. तुम्हाला माहिती आहे सोनं का विकायची वेळ येते? त्यांचा गुरु खराब असतो, त्यांना सोनं विकायची वेळ येते. आता गुरु खराब म्हणजे काय? भले तुम्ही दत्त महाराजांची सेवा करत असाल किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल, ज्यांचा 12वा गुरु चालू आहे, ज्यांचा 8वा गुरु चालू आहे, मला एक सांगायचं आहे, जो आपल्या गुरूंची सेवा करतो, त्याचा 12वा गुरु असो, 8वा असो, नाही तर पहिला असो, नाही तर चौथा असो, त्याला काहीही होत नाही, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. एवढं आहे गुरूंचं प्रबळ आपल्या म्हणजे अवतीभोवती एक कवच असतं. मग राहू, केतू, शनी दोष काय असेल ते गुरूंच्या सेवेने सुद्धा कमी होतात. म्हणून अगदी रोज नाही शक्य होत तर दर गुरुवारी तरी तुम्ही मठात जाता, मंदिरात जाता, दत्त महाराजांच्या मंदिरात जाता, पिवळं वस्त्र आवर्जून परिधान करावं, कारण ते गुरूंना समर्पित आहे पिवळा कलर. दुसरं येतं ते दत्त महाराजांच्या मंदिरात गेलं तर केळी घेऊन जा, गुळ फुटाणे घेऊन जा. महाराजांच्या मंदिरात गेलं तर केळी केळी स्वस्त आहे हो. 20 रुपयाला 6 केळ्या येतात. केळी घेऊन जा, अर्पण करा ते. तुम्हाला जेव्हा तुम्ही दान धर्म करता, गुरुवारी एखाद्याला पिवळी वस्तू खाऊ घाला, मग ती पिवळी मिठाई असो किंवा एखादा वडापाव असो. आपण जेव्हा त्यांना दान धर्म करतो ना, पैशाचा दान धर्म करण्यापेक्षा जर तुम्ही त्यांना खायला दिली एखादी वस्तू, एखादी वस्तू, तो खायला आणि तुम्ही तिथेच थांबायचं त्याच्यासमोर. हा अनुभव घेतलेला आहे, की जेव्हा गुरुबळ खराब होतं ना, तेव्हा माणूस इतका विचित्र वागतो, तो पूर्ण त्याचं आयुष्याचं गणितच बिघडून जातं, तो मानसिक त्रासात जातो. पण जो नित्य नियमाने गुरूंची सेवा करतो, तुम्हाला एक सांगू का खरंच, रोज 2-3 अध्याय 11 माळी जो क्रमशः करतो ना, त्याला कुठलीच बाधा, कुठलेच संकट होत नाही. आता आज 3 अध्याय 11 माळी केली तर लगेच स्वामी म्हणतील बघ बस बाबा तू इतकीच सेवा कर, नाही. हा सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा असतो आणि तो मग आपले भोग आले की तो भोगातून कमी होतो. म्हणून सेवा वाढवणं खूप महत्वाचं आहे. 3 अध्याय 11 माळी. 11 माळी खरंच माझ्याकडनं पण नाही जमत. पण हा मी घरातला जेव्हा काम स्वयंपाक करत असते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून खरंच माझ्याकडनं 11 माळी होत नाही. कारण मन विचलित होतं, मग बाळ उठलं, घरातले कामं याच्यापेक्षा एक माळ असते ती फक्त मी आणि महाराज, बाकी कोणीच नाही, मग कुठलंच काम नाही, धाम नाही, काही नाही. त्याच्या संदर्भात आपण नंतर बोलूया. पण आता मी सांगते की ऍटलीस्ट गुरुवारी तरी आरतीला जाणं, महाराजांची, दत्त महाराजांची, केंद्रात, मठात, मंदिरात, अगदी साईबाबांची आरती, तुम्ही ज्या गुरूंना मानता त्यांच्या आरतीला जाणं, त्यांचं नमस्कार करणं, त्यांचं वरदहस्त आपल्यावर असणं खूप महत्वाचं असतं. खरंच खूप अडलेली कामं मार्गी लागतात. महाराज काय लगेच येतील आणि तुम्हाला खूप काही देतील असं मी अजिबात म्हणत नाही. ते पदोपदी परीक्षा बघतातच आणि ते आपल्या खरंच जो जवळचा व्यक्ती आहे त्याच्याकडनंच ती परीक्षा घेतली जाते आणि प्रश्नही महाराजांचे असतात आणि उत्तरही महाराजांचे असतात. पण ती वेळ इतकी वाईट असते की आपण डगमगून जातो. मग महाराज खूप परीक्षा बघता किंवा तुम्ही काहीतरी सांगता, मग ते चुकीचंच आहे, मग लगेच आम्ही चुकीचं होतं. तर असं अजिबात नाही. आणि एक सांगावंसं वाटतं, महाराजांनी कधी सोहळं ओहळं पाळलं नाही. जो कोणी बखर वाचत असेल त्याला माहितीये की महाराजांचा अभ्यास करणं आणि महाराजांना समजून घेणं 7 जन्म सुद्धा कमी पडतील. महाराजांनी कधी सोहळं पाळलं नाही. मग महाराजांनी कधी शास्त्रशुद्ध पद्धतीने तू माझी सेवा कर असं कधीच पाळलं नाही. मानस सेवा, मासिक धर्मसूतक विटाळ, मानस सेवा करायची. माझ्या मनात महाराज आहे, माझ्या समोर महाराजांची प्रतिमा आहे, मी महाराजांची मानस पूजा करत आहे. मानस पूजेबद्दल पण आपण लवकरच माहिती घेऊया. सांगायचं तात्पर्य इतकं आहे की महाराजांची सेवा करायला घाबरू नका. आणि कुठलं शास्त्र, मला तरी वाटतं की अध्यात्मात यायला आणि महाराजांच्या सेवेला यायला तुम्हाला परिपक्व असणं महत्वाचं नाही आहे. तुम्ही जेव्हा त्या सेवेत याल तेव्हा तुम्ही परिपक्व व्हाल. कुठलाच व्यक्ती, मी स्वतः सुद्धा अजूनही माझ्यात भरपूर दोष आहे, मी परफेक्ट होणार आणि मग महाराजांच्या सेवेत येणार असं कधीही झालेलं नाही आहे. हो, माझ्यात जेवढे दोष आहेत तेवढे महाराजांनी आपल्याला स्वीकारलं आहे आणि त्यातून आपल्याला मुक्तता मिळते, त्यातून आपण मार्ग काढतो आणि जेव्हा महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा आपण परफेक्ट बनतो. कुठलाही माणूस परफेक्ट होऊन आपल्या अध्यात्म नाही येत किंवा कुठल्याही गुरूंची सेवा नाही करत. म्हणून सोहळं ओहळं शास्त्र बिस्त्र याच्या पलीकडे पण महाराज आहे. महाराजांचं वलय हस्त याच्या पलीकडे आहे. तुम्ही जेवढी सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला मिळेल. पण अर्थात तुमचे कर्म वाईट असेल तर अर्थात त्याचा त्रास आपल्याला होतो आणि तो प्रत्येकाला होतो. म्हणून कधी
त्रास झाला, संकट आले तरी महाराजांना दोष देऊ नका. ते आपलं चांगलंच करणार आहे. आणि नाही काही शक्य होत ना महिलांनो, रोज एक अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचा पठन करा. नित्यसेवेच्या पुस्तकातला स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक एक अध्याय पठन करा, किंवा अगदी संपूर्ण पारायण केलं तरी अतिशय उत्तम, किंवा 11 माळी तुम्ही पठन करत जा. फक्त तुम्ही नामस्मरण करा. चालता बोलता उठता बसता कुठलंही बंधन नाही. मी तुम्हाला काहीतरी सांगते, माझ्या मनाला माहिती ना महाराज काय आहे. मी कधी तुम्हाला नियमाटींनी सेवा नाही सांगितली. माझ्या मनात काय आहे की महाराज तुम्ही जसे आहात तसे महाराज तुम्हाला स्वीकारतील, पण तुम्ही एक पाऊल टाका, महाराज 100 पावलं टाकतील. आणि स्वामी सेवेत आल्यावर आपल्याला खूप त्रास होतो, कारण आपले वाईट गुण, सगळी बाधा, सगळं बाहेर पडतं. त्याच्यामुळे हा त्रास होणं, महाराज परीक्षा बघणं हे चालतंच. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगते, जसं जसं महाराज आपली परीक्षा बघतील तसं तसं आपण महाराजांच्या खूप जवळ जातो, खूप जवळ जातो. कारण संकट वाढले की सेवा वाढते. आता काही लोकांचं असं होतं की संकट वाढले की सेवा थांबूनच जाते आणि मग लगेच याला त्याला नाव ठेवलं जातं, तर हे चुकीचं आहे. मग यानेच तुमचा आध्यात्मिक विकास सुद्धा कमी होतो आणि तुमच्यातले दोष सुद्धा कमी होत नाही. आणि स्वामी सेवेत आला आणि वाया गेला, मला असं एक कोणी दाखवा. स्वामी सेवेत आल्यानं आयुष्याचं सोनं झालं आहे. भले आपल्याकडे पैसे कमी आहे, भले आपल्याला राहायला घर नाही, पण आपण सुखात आहोत, आपण आनंदात आहोत. हे सेवा करून, महाराजांचं पारायण करून तुम्हाला आनंद मिळतो ना, ही खरी स्वामी सेवा आहे. आणि ती प्रत्येकाला मिळू दे. गुरुवारी या गोष्टी तुम्ही आवर्जून करा आणि महाराजांच्या भेटीला जा. भेटीला जा म्हणजे महाराजांची दारं तेवढे झिजवावे लागतात, तेव्हा महाराज आपल्या घरी येतात. महाराजांच्या केंद्रात जायचं, मठात जा, अगदी मुजरा करा आणि फक्त सांगते ना की जे काही दिलं महाराज त्याच्यासाठी धन्यवाद. आपण संसारिक माणूस आहोत, आपल्या खरंच खूप अडचणी संकट आहे. तुम्ही बघा, तुम्ही महाराजांकडे एखादी गोष्ट मागितली, ते तुमची किती परीक्षा पाहतील, कारण त्यांना माहिती आहे तुमच्यासाठी काय चांगलं आहे. ते तुम्हाला काय हवं आहे ते कधीही देणार नाही. तुमच्यासाठी जे बेस्ट आहे ना ते तुम्हाला महाराज आवर्जून देतील. आणि सगळ्यांना तो अनुभव आलेला आहे. तर चला, आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.